अहो बुवाजी 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 अहो बुवाजी तुम्ही कशी केली घाई अहो बुवाजी कशी केली घाई झाला तुम्ही हैरान जोडीला येऊनी तू कसा फसला जोडीला येऊनी तू कसा फसला जोडीला येऊनी तू कसा फसला अहो बुवाजी तुम्ही कशी केली घाई अहो बुवाजी कशी केली घाई झाला तुम्ही हैरान जोडीला येऊनी तू कसा फसला जोडीला येऊनी तू कसा फसला जोडीला येऊनी तू कसा फसला हवा तसा जोडीला पारखुनी आणला छान झालं बुवा तुम्ही जोडीला भेटला झालं बुवा तुम्ही जोडीला भेटला छान झालं बुवा तुम्ही जोडीला भेटला हवा तसा अगदी पारखून जोडीला हिरा आणलाय सांताक्रूज वरसून एका बघलाच ना अंधारात दिसते याचे दातात दिसतले बाकीचा काय एका दिसतला नाही अजिबात पुढे बघा स्वभावानं सोडी जित्याची खोडी स्वभावानं सोडी जित्याची खोडी स्वभावानं सोडी जित्याची खोडी हा याचा स्वभाव सुद्धा किती गोड असा माहिती आहे एखादी वस्तू सांगली की तात्ताच करू तर लहान पोरा कसा एकदा एका लहान पोरग्या का ना लय खाली कडूची सवय हो सारखो खाली करी एक दिवशी याच्याकडे येतात पाहुणे तर आऊस सांगता बाबा रे आज अजिबात खाली करायची नाही मी सांगलंय मुंबई बंद तर मुंबई बंद पाहुणे येतात मुंबई बघू का आणि काय सांगतात चाय घेता घेता आमका मुंबई बघूची हा बंटी म्हणता आये मुंबई दाखवू त्यांका मोठी मुंबई बघूची हा आता मोठी मुंबई म्हणजे आहे पप्पांक बोलावू तशी याची सवय स्वभावानं सोडी जित्याची कोडी स्वभावानं सोडी जित्याची खोडी स्वभावानं सोडी जित्याची खोडी स्वभावानं सोडी जित्याची कोडी मेल्या विन जायला जोडीला येऊनी तू कसा फसला जोडीला येऊनी तू कसा फसला जोडीला येऊनी तू कसा फसला असते ही वासरात लंगाडी शानी काय सांगू बुवा तुमची कर्म कहाणी काय सांगू बुवा तुमची कर्म कहाणी काय सांगू बुवा तुमची कर्म कहाणी कर्म कहाणी काय सांगायची खैचेही डबल बारे किती वेळेवर इलेले नाही कित्या एके बाजूक चण्यावाली आणि एके बाजूक डाळवाली बसलेली असता आणि त्याच्यात जो एके बाजूक बसून चणे खायत असता असते ही वासरात लंगाडी शानी काय सांगू बुवा तुमची कर्म कहाणी काय सांगू बुवा तुमची कर्म कहाणी काय सांगू बुवा तुमची कर्म कहाणी आंधळपीठ दळी अन पुत्र खाई अंगपीठ दळी
अहि मही तो दैत्य मातला अहि मही तो दैत्य मातला काली मातेच्या वरान आणि विदुसेनची कथा सांगतो ऐकून घ्याओ श्रोते जन विदुसेनची कथा सांगतो ऐकून घ्याओ श्रोते जन विदुसेनची कथा सांगतो ऐकून घ्याओ श्रोते जन आई बाई तो दैत्य मातला काली मातेच्या वरान आई बाई तो दैत्य मातला काली मातेच्या वरान विदुसेनची कथा सांगतो ऐकून घ्याओ श्रोते जन विदुसेनची कथा सांगतो ऐकून घ्याओ श्रोते जन विदुसेनची कथा सांगतो ऐकून घ्याओ श्रोते जन हो राजा राम रावणाचं युद्ध चालू असताना अहिरावण आणि महिरावण यांनी पाताळ नगरीत काली मातेला प्रसन्न करून घेतलं आणि म्हणून राजा रावणाने युद्ध करण्यासाठी रामाबरोबर युद्ध करण्यासाठी या दोघांना प्राचारण केलंय बघा अहिरावण महिरावण धावत या तुम्ही दोघे जण सम्रांगणे दारा तीर्थी वीर पडले वर चढ होती राम लक्ष्मण महिरावण धावत या तुम्ही दोघे जण सम्रांगणी दारा तुम्ही वीर पडले वर चढ होती राम लक्ष्मण महिरावण धावत या तुम्ही दोघे जण सम्रांगणी दारा तुम्ही वीर पडले वर चढ होती राम लक्ष्मण महिरावण हो अहिरावण आणि महिरावण तुम्ही असाल तसे धावत युद्धभूमीवरती या कारण माझे मोठमोठाले वीर मारले गेलेले आहेत राम लक्ष्मण आम्हाला वरचढ होतोय एवढं ऐकल्यावर अहिरावण आणि महिरावण युद्धभूमीवर येतात युद्धभूमीवर आल्यावरती त्यांनी रात्रीच्या वेळी योग मायेने राम आणि लक्ष्मणाला उचलून पाताळ नगरीत नेऊन काली मातेला बळी देण्यासाठी बंदिस्त करून ठेवतात सकाळी उठून हनुमंत पाहतोय तर राम आणि लक्ष्मण जाग्यावर नाहीत अंतर्ज्ञानाने पाहिल्यावर कळतं की राम आणि लक्ष्मण यांना अहि आणि मही याने पाताळ नगरीत नेऊन बंदिवासात ठेवलेला आहे आणि तक्षणी हनुमंत निघतो तसं पाताळ नगरीकडे आणि राम लक्ष्मण यांना तुरुंगवासातून बाहेर काढतो आणि त्याचबरोबर समोर त्यांच्या अहिरावण आणि महिरावण येऊन उभे राहतात आणि दोघांचं युद्ध चालू झालेलं आहे बघा समरांगणी वीर उठले युद्धास हे उभे पेटले समरांगणी वीर उठले युद्धास हे उभे पेटले समरांगणी वीर उठले युद्धास हे उभे पेटले दैतान्याच्या राम लक्ष्मण करत होते चित वध करता अहिमही हे जिवंत होती परत राम लक्ष्मण चिंतेत पडले राम लक्ष्मण चिंतेत पडले मृत्यू ज्ञाना कैसा येईल कोडे त्याची पडे समरांगणी वीर उठले युद्धास हे उभे पेटले समरांगणी वीर उठले युद्धास हे उभे पेटले हो या दोघांचं घनघोर युद्ध असं चालू होतं पण या युद्धात कितीतरी वेळा प्रभू रामचंद्र आणि त्याचा वध करून सुद्धा हे दोघे जण मरत नव्हते प्रभू रामचंद्रांना प्रश्न पडला आता करायचं काय यांच्या मृत्यूचं गुपित तरी काय आणि म्हणून ते हनुमंताला काय म्हणतात बघा मृत्यू कारण शोध रे हनुमाना मृत्यू कारण शोध रे हनुमाना
यांच्या मृत्यूचं कारण शोधून घेऊन ये, तोपर्यंत यांना आम्ही युद्धात गुंतवून ठेवतो. आणि त्यावेळी हनुमंत निघाला बघा. मृत्यू कारण शोधण्या गेला तिच्या घरी, महिकांता विदुसेना मंचकावरी. कारण शोधण्या गेला तिच्या घरी, महिकांता विदुसेना मंचकावरी. मृत्यू कारण शोधण्या गेला तिच्या घरी, महिकांता विदुसेना मंचकावरी. सांग विदुसेन सांग मृत्यू कारण, गुपितायस कैसा आहे मही रावण. सांग विदुसेन सांग मृत्यू कारण, गुपितायस कैसे आहे मही रावण. सांग विदुसेन सांग मृत्यू कारण, गुपितायस कैसे आहे मही रावण. सांग भार्या सांग रामावती परी. कारण शोधण्या गेला तिच्या घरी, महिकांता विदुसेना मंचकावरी. मृत्यू कारण शोधण्या गेला तिच्या घरी, महिकांता विदुसेना मंचकावरी. हो, हनुमंत विचार करून तडक गेला. तो विदुसेनेच्या महालात गेला आणि तिला विनंती करतोय, ग माते, अहिरावण आणि महिरावण यांच्या मृत्यूचे कारण आम्हाला कसं तरी सांग. त्यावेळी महिरावण कांता ही काय सांगते बघा. पतिवद कैसा सांगू मी तुझला, वैधव्य जीवन लाभेल मजला. पतिवद कैसा सांगू मी तुझला, वैधव्य जीवन लाभेल मजला. जा रे जा माकडा, पतिवद सांगू तुला का, पतिवद सांगू तुला का, पतिवद सांगू तुला. पतिवद कैसा सांगू मी तुझला, वैधव्य जीवन लाभेल मजला. जा रे जा माकडा, पतिवद सांगू तुला का, पतिवद सांगू तुला का, पतिवद सांगू तुला. हो. अरे वानरा, अशी कोणती स्त्री असेल की ती स्वतःच्या पतीच्या मृत्यूचे कारण सांगेल. तू जसा आलास तसा निघून जा, माझ्याकडनं तुला कोणत्याही प्रकारची मदत होणार नाही. आणि त्यावेळी पुन्हा हनुमंत या मातेला कशी विनंती करतोय बघा. माते कैसे सांगू तुझला, माते कैसे सांगू तुझला, प्रभू राम येथे आला. प्रभू राम येथे आला. मोक्ष देऊनी पतीला, उद्धारील तो तयाला. मोक्ष देऊनी पतीला, उद्धारील तो तयाला. सांग गुपित तू वदाते, कैसे जीवन मिळे आला. हो, हे माते, स्वतः भगवंत तुझ्या नगरीत आले असताना तू हा कसला विचार करतेस. अगं, ज्यांच्या दर्शनाने सारी दुसरी पापेच नष्ट होत नाहीत, तर त्याच्या दर्शनाने आपल्या स्वतःला सुद्धा मुक्ती प्राप्ती होते, मोक्ष प्राप्ती होते. असे प्रभू रामचंद्र तुझ्या इकडे दरबारात आले असताना तू आता कसला विचार करतेस. ग, हे किती दिवस आयुष्य जगायचे आहे. अशा वेळी विदुसेना म्हणाली, हे भक्ता, मी तुला पतिवधाचे गुपित सांगेन, परंतु त्या अगोदर मला तुला एक वचन द्यावं लागेल. प्रभू रामचंद्रांनी माझ्याबरोबर एक दिवस जर सह्याशोबत केली तर मी माझ्या पतीचे मरणाचे गुपित सांगेन. हे शब्द ऐकून मारुती स्तब्ध झाला आणि म्हणतो, हे माते, अगं, तुला सर्व काही माहीत असताना प्रभू रामचंद्र एक पत्नी एक वचनी असताना सुद्धा हे कसले वचन मागतेस. त्यावेळी पुन्हा हनुमंत काय म्हणतोय बघा मातेला. ऐक माते वचन दे तू, अट घाल तू तुला. ऐक माते वचन दे तू, अट घाल तू तुला. अपशकुन तो होता जाती, अपशकुन
परंतु त्यावेळेला जर कोणत्याही प्रकारचा अपशकुन घडला तर आल्या पावले प्रभू रामचंद्र पुन्हा मागे जातील. विदुसेना मारुतीरायाची ही अट मान्य करते आणि मृत्यूचं कारण सांगते. काय म्हणते बघा, अमृत कुंडातनं भुंगे अमृत आणून मृत झालेल्या अहिरावण आणि महिरावण यांच्या शरीरावरती शिंपडतात आणि ते त्यामुळे पुन्हा जिवंत होतात. जोपर्यंत ते भुंगे मरत नाहीत तोपर्यंत अहिरावण आणि महिरावण मरणार नाहीत. एवढं ऐकल्याबरोबर हनुमंत तिथून तडक निघाला. तो अमृत कुंडाकडे निघाला आणि अमृत कुंडाच्या बाजूला असलेल्या सर्व भुंग्यांना एक एक करून मारून टाकलं. त्यातला एक भुंगा हनुमंताला शरण येतोय आणि त्याच्याकडे दया करतोय की जीवदान द्या. अभय आलेला तो भुंगा त्याला हनुमंत सोडून देतात, पण त्याच्याकडनं एक वचन घेतात, बाबा रे, मी तुला ज्यावेळी स्मरण करेन त्यावेळी तू माझ्या मदतीला धावत यायचंय. ठीक आहे म्हणून त्याला सोडून देतात आणि सर्व भुंग्यांचा संहार झाल्यामुळे इकडे अहिरावण आणि महिरावण राजांचा दोघांचाही मृत्यू होतो. आणि त्यावेळेला हनुमंत येऊन सारा वृत्तांत प्रभू रामचंद्राला सांगतोय की असं असं घडलं. त्यावेळी प्रभू रामचंद्र काय म्हणतायत बघा, मारुती राघव बोले त्वा अनुचित का केले, कौशल्य परी सर्व ही मज माता रे, मज माता रे, काही से वचन मही कांतेला. मारुती राघव बोले त्वा अनुचित केले, कौशल्य परी सर्व ही मज माता रे, मज माता रे, काही से वचन मही कांतेला. मारुती राघव बोले त्वा अनुचित केले, कौशल्य परी सर्व ही मज माता रे, मज माता रे, काही से वचन मही कांतेला. हो, प्रभू रामचंद्र सांगतायत, अरे हनुमंता, तू हे असे कसले वचन दिलेस आणि कोणतं हे संकट तू नवीन आणखी ओढून घेतलंस. आता या संकटातनं तूच मार्ग काढ. शोध युक्ती शोध, हनुमंता तू युक्ती शोध. चिंतेने ग्रासले यातून मुक्त मला कर. बोल वसा बोल आता करू तरी काय, वचन तुझे व्रत हे माझे साबित राहील काय. बोल वत्सा बोल आता करू तरी काय, वचन तुझे व्रत हे माझे साबित राहील काय. बोल वत्सा बोल आता करू तरी काय, वचन तुझे व्रत हे माझे साबित राहील काय. हो, हे वत्सा, बोल बोल आता करायचं तरी काय. आणि त्यातूनच अशी युक्ती काढ की ज्याच्यामुळे तुझे वचन आणि माझे हे व्रत हे दोघांनाही काही इजा होणार नाही. मारुतीने विचार केला आणि विदुसेनाला संदेश पाठवून दिला की प्रभू रामचंद्र तुझ्या दरबारात येत आहेत. आणि भुंग्यांना स्मरण करून सांगितलं की जा रे बाबा, विदुसेनेचा पलंग फोकरून टाक. इकडे विदुसेनेला निरोप मिळतात. ती नाना विविध फुलांनी आपला पूर्ण महाल सजून घेतला आणि स्वतःही नाना अलंकार घालून नटून राहिली प्रभू रामचंद्राची वाट पाहत. तेवढ्यात प्रभू रामचंद्रांचं आगमन तिच्या महालात होतंय. त्यावेळी ती काय करते बघा, पूजा करूया रामाची, पूजा करूया, पूजा करूया रामाची, पूजा करूया. पूजा करूया रामाची, पूजा करूया, पूजा करूया रामाची, पूजा करूया. पूजा करूया रामाची, पूजा करूया, पूजा करूया रामाची, पूजा करूया. पूजा करूया रामाची, पूजा करूया, पूजा करूया रामाची, पूजा करूया, पूजा करूया रामाची, पूजा करूया. हो, प्रभू रामचंद्राची पाद्य पूजा करून झाल्यानंतर पुष्पांचा हार प्रभू रामचंद्राच्या गळ्यात घालते विदुसेना आणि रामचंद्राचा हात धरून ती घेऊन चालली आहे.
बसण्यासाठी आणि मंचकर प्रभू रामचंद्राचा पाय पडताच काय होतंय बघा. कड 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 मंचक तुटला, कड 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 मंचक तुटला, रामचरण ते मंचकी पडदा, रामचरण ते मंचकी पडदा, अपशकुन तो झाला म्हणून, अपशकुन तो झाला माघारी जायला निघालेत आणि त्याबरोबर विदूषणाची तळपायाची आत मस्तकात जाऊन भिडली आणि ती काय म्हणते रागाने बघा. रागाने रागाने ती रागाने, रागाने रागाने ती रागाने, रागाने रागाने ती रागाने, रागाने रागाने ती रागाने, विदुसेना म्हणे रागाने, कुणी केले हे कर्म्याने, शाप देऊनी भस्म मी करीते, रागाने रागाने ती रागाने, रागाने रागाने ती रागाने, रागाने रागाने ती रागाने. हो हे प्रभू रामचंद्रा, तू दुसऱ्याने दिलेलं वचन सुद्धा पाळायला कधी कमतरता करत नाहीस, ते स्वतःचे वचन पाळतोस. मग आज हे वागणं तुझ्या कर्तृत्वाला शोभणारे नाही. अरे माझ्या सामर्थ्या, माझ्या तपाच्या सामर्थ्यामध्ये इतकी शक्ती आहे की ते सूर्यालाही झाकून टाकेल आणि हे कृत्य करणारा मी शाप देऊन नष्ट करणार आहे. त्यावेळी प्रभू रामचंद्र विदुसेनाची कशी समजूत घालतात बघा. विदुसेने ग तुझी हौस पूर्वीन, विदुसेने ग तुझी हौस पूर्वीन, कृष्ण जलमी ग राणी मी बनवीन, कृष्ण जलमी ग राणी मी बनवीन, कृष्ण जलमी ग राणी मी बनवीन. विदुसेने ग विदुसेने ग विदुसेने ग विदुसेने ग तुझी हौस पूर्वीन, कृष्ण जलमी ग राणी मी बनवीन, कृष्ण जलमी ग राणी मी बनवीन, कृष्ण जलमी ग राणी मी बनवीन. हो अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी विदुसेनेची समजूत घालताना सांगितलं की मी तुला कृष्ण जन्मात माझी पट्टराणी करणार आहे आणि त्यामुळे तू काय कर, माझी अशीच भक्ती चालू ठेव. एवढं सांगून प्रभू रामचंद्र तिथून निघून गेले आणि येथेच आमचं भारूड संपलं. कथा श्रीरामायणातली, कथा श्रीरामायणातली, श्रोते जन भक्त जन भारूड रूपी ऐकली, श्रोते जन भारूड रूपी ऐकली, श्रोते जन भारूड रूपी ऐकली. कथा ही श्रीरामायणातली, कथा ही श्रीरामायणातली, श्रोते जन भारूड रूपी ऐकली, श्रोते जन भारूड
मातला येईन शुद्धीवर बुवा गर्वाने लय मातला येईन शुद्धीवर बुवा गर्वाने लय मातला येईन शुद्धीवर बुवा गर्वाने लय मातला येईन शुद्धीवर तू चरणारी ते नर हा भवसागर पार कर तू चरणारी ते नर हा भवसागर पार कर प्रकाश अजूनी डोक्यात पडेना चंचल हे वागण चंचल हे वागण चंचल हे वागण गोंधतो या अंधारात नाही सर कधी चालण नाही सर कधी चालन नाही सर कधी चालन एवढं मी केलं तेवढं मी केलं हा बुवा मग सांगा होता ना की ह्यो नाक्यावर बरोबर चणे खाता आता ह्यो काय करता संध्याकाळ झाली का ह्यो आपलो सगळ्यांना कोंबडी नारळ जमा करता आणि आपलं खाऊन खाऊन तो मारलेलो नुसतो आपलो ह्यो एवढं मी केलं तेवढं मी केलं एवढं मी केलं तेवढं मी केलं बोंब मारतोय गावभर चरणारी ते नर हा भवसागर पार कर तू चरणारी ते नर हा भवसागर पार कर ताला सावा सुरा सावा तरच रंगतय गाणं तरच रंगतय गाणं तरच रंगतय गाणं व मेहनत करणाऱ्याला चार चौघात मिळतोय मान चार चौघात मिळतोय मान चार चौघात मिळतोय मान गायक लायक होण्यासाठी गायक लायक होण्यासाठी मेहनत कर भरपूर चरणारी ते नर हा भवसागर पार कर तू चरणारी ते नर हा भवसागर पार कर हरिनामाची अवीत गोडी रामनाम अनमोल राम राम अनमोल राम राम अनमोल भक्तिभावाने तन्मयतेने हरिभजनात डोल हरिभजनात डोल हरिभजनात डोल परंपराई मोडू नको तू परंपराई मोडू नको तू सांगे बुवा श्रीधर चरणारी ते नर हा भवसागर पार कर तू चरणारी ते नर हा भवसागर पार कर बुवा गर्वाने लई मातला येईन शुद्धीवर बुवा गर्वाने लई मातला येईन शुद्धीवर तू चरणारी ते नर हा भवसागर आ चरणारी ते नर हा भवसागर पार कर तो भाई शिरडी में बैठे सदगुरु बाबा साई शिरडी में बैठे सदगुरु बाबा साई समाधि को जो पाएगा कभी न होगी बुराई एक नाथ बुआ है बड़ा अभिमानी बुआ तू लेके डूब जाना ये चुल्लू भर पानी रावण सरीखे शूर की मुंडी जमी में घुस गई भरी जिंदगी का नाश हुआ आखिर बात फंस गई ये तन का उजला उजला है और मन का काला काला है कौन ऐसे सज्जन कहे ये तो चोरों का रखवाला है कहूँ कितना मगर ये बुआ सुधरता नहीं है ये दुर्योधन का चेला है और ये रावण जी का साला है ओ मेरे साईं बाबा ओ मेरे साईं बाबा ओ मेरे साईं बाबा
दे, नैया मेरी पार लगा दे, बाबा मेरी बिगड़ी बना दे, नैया मेरी पार लगा दे। बाबा मेरी बिगड़ी बना दे, नैया मेरी पार लगा दे, बाबा मेरी बिगड़ी बना दे, नैया मेरी पार लगा दे। भाग्य विधाता जीवन दाता पुकार मेरी तू सुन ले। ओ मेरे साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा, साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा। तेरे पर अंधेर नहीं है, हम सबका मालिक तू है। ओ तेरे पर अंधेरा नहीं है, हम सबका मालिक तू है। तेरे पर अंधेरा नहीं है, हम सबका मालिक तू है। तेरे पर अंधेर नहीं है, हम सबका मालिक तू है। तेरे पर अंधेर नहीं है, हम सबका मालिक तू है। तेरे पर अंधेरा नहीं है, हम सबका मालिक तू है। तेरे पर अंधेरा नहीं है, हम सबका मालिक तू है। आंखों का तारा सबसे प्यारा, 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 आंखों का तारा सबसे प्यारा। आंखों का तारा सबसे प्यारा, आंखों का तारा सबसे प्यारा। बेसारों का तू सारा पुकार मेरी तू सुन ले। ओ मेरे साईं बाबा, साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा। बाबा मेरी बिगड़ी बना दे, नैया मेरी पार लगा दे, बाबा मेरी बिगड़ी बना दे, नैया मेरी पार लगा दे। भाग्य विधाता जीवन दाता पुकार मेरी तू सुन ले। ओ मेरे साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा। दीपक ने पानी का जलाया, फिर नीम का मीठा बनाया। दीपक ने पानी का जलाया, फिर नीम का मीठा बनाया। विपत ने पानी का जलाया, फिर नीम का मीठा बनाया। विपत ने पानी का जलाया, फिर नीम का मीठा बनाया। दीपक ने पानी का जलाया, फिर नीम का मीठा बनाया। दीपक ने पानी का जलाया, फिर नीम का मीठा बनाया। विपत ने पानी का जलाया, फिर नीम का मीठा बनाया। विपत ने पानी का जलाया, फिर नीम का मीठा बनाया। ऐसा करिश्मा तूने दिखाया, 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 ऐसा करिश्मा तूने दिखाया। ऐसा करिश्मा तूने दिखाया, ऐसा करिश्मा तूने दिखाया। दीन दयालु तू कृपालु पुकार मेरी तू सुन ले। ओ मेरे साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा। बाबा मेरी बिगड़ी बना दे, नैया मेरी पार लगा दे, बाबा मेरी बिगड़ी बना दे, नैया मेरी पार लगा दे। भाग्य विधाता जीवन दाता पुकार मेरी तू सुन ले। ओ मेरे साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा, ओ मेरे साईं बाबा। तू रोक दो हवा रुक जाए, तू झुके दो आसमां झुक जाए। तू रोके दो हवा रुक जाए, तू झुके दो आसमां झुक जाए। रोके तो हवा रुक जाए,
बारोड आहे जमदग्नी ऋषी. ऐका हो ऐका तुम्ही ऐका हो ऐका ऐका हो ऐका तुम्ही ऐका हो ऐका या गोष्टीला कारण झाल्या तीन बायका या गोष्टीला कारण झाल्या तीन बायका या गोष्टीला कारण झाल्या तीन बायका. ऐका हो ऐका तुम्ही ऐका हो ऐका ऐका हो ऐका तुम्ही ऐका हो ऐका या गोष्टीला कारण झाल्या तीन बायका या गोष्टीला कारण झाल्या तीन बायका या गोष्टीला कारण झाल्या तीन बायका. महातपस्वी रुचिका ऋषी यांचा विवाह गाधी ऋषी कन्याशी झाला व दोघांचा संसार कसा सुखाने चाललेला होता. गंगेच्या किनारी राती रुचिका ऋषी गंगेच्या किनारी राती रुचिका ऋषी सत्यवती संगे आनंदात तपोध्यान चालू होते निधरात सत्यवती संगे आनंदात तपोध्यान चालू होते निधरात. त्या दिवसामागून दिवस गेले व त्या दिवसामध्ये सत्यवती गरज राहिली ही आनंदाची बातमी ती रुचिका ऋषींना सांगू लागली. मनोकामना आहे कमनात मज पुत्र वावाही आज मनोकामना आहे कमनात मज पुत्र वावाही आज. मनोकामना आहे कमनात माझ पुत्र वावाही आस. मनोकामना आहे कमनात माझ पुत्र वावाही आस. मज पुत्र व्हावा कैसा जगरूपी नारायण दैसा याच्या तेजाने रूप येईल विश्वात मज पुत्र व्हावाही आज. मनोकामना आहे कमनात माझ पुत्र वावाही आस. मनोकामना आहे कमनात माझ पुत्र वावाही आस. मुनिवर म्हणाले की तू काय घाबरू नको तुझ्या पोटी विष्णू अवतार आणण्याची जबाबदारी पूर्णपणे मी स्वीकारत आहे. त्यावेळी सत्यवतीची आई देखील गरज नव्हती. तिला समजलं की आपल्या जाव्याने मुलीच्या पोटी विष्णू अवतार आणायचं ठरवलं आहे. त्यावेळी ती धावत पळत आपल्या पोरीपाशी आली. चेडू सांगो तुझ्या आता गोवा मला ही ऐसाची पुत्र वावा. चेडू सांगो तुझ्या आता गोवा मला ही ऐसाची पुत्र वावा. पोराची आस मलाही जावय करील माझी भलाई पोराची आस मलाही जावय करील माझी भलाई. चेडू सांगो तुझ्या आता गोवा मला ही ऐसाची पुत्र वावा. चेडू सांगो तुझ्या आता गोवा मला ही ऐसाची पुत्र वावा. तुझा पती तुझ्या पोटी विष्णू अवतार आणणार आहे त्यावेळी माझ्या पोटी सुद्धा विष्णू अवतार आणायला सांग अशी माझी एक विनंती आहे. सत्यवतीने ही गोष्ट रुचिका ऋषींना सांगितली. आता रुचिका ऋषी भडकले. ते म्हणाले एकाच वेळी दोन विष्णू अवतार आणायचे कसे. तरी ते पत्नीच्या अट्टास्तव तयार झाले व दोन सुवर्णाची भांडी घेतली. आता एका भांड्यामध्ये वैष्णव माया रुद्र मरुद यक्ष गंधर्व किन्नर याचा एक संग्रह करून आपल्या पत्नीसाठी तो चरू शिजवला. आता दुसरा चरू राग द्वेष दुराभिमान याचा एक संग्रह करून हा चरू आपल्या सासूसाठी शिजवला. व रुचिका ऋषी म्हणाले मी गंगेच्या किनारी जातो आणि स्नान करून येतो. आल्यावरती हा दोघींना पण तुम्हाला चरू खायला देतो. व ते स्नान करण्यासाठी गंगेच्या किनारी गेले. इकडे सत्यवतीच्या आईला संशय आला व ती म्हणाली आपल्या जाव्याने आपल्यासाठी वेगळा चरू शिजवला आहे. तेव्हा ती म्हणाली तू ग माझी पोरी मी ग तुझी माता तू ग माझी पोरी मी ग तुझी
माता तू माझी पोरी मी ग तुझी माता तू ग माझी पोरी मी ग तुझी माता तुझा चरू दे मला माझा चरू घे तुला वाट का पाहावी तुझ्या पतिदेवाची पतिदेवाची वाट का पाहावी तुझ्या पतिदेवाची पतिदेवाची तू ग माझी पोरी मी ग तुझी माता तू ग माझी पोरी मी ग तुझी माता आईच्या आग्रहास्तव सत्यवतीने आपला चरू आईला दिला व तिचा चरू आपण खाऊन टाकला. काही वेळाने रुचिका ऋषी स्नान करून आल्यावरती सत्यवतीने ही गोष्ट रुचिका ऋषीने सांगितली. तेव्हा ते म्हणाले, काय केलं ग बाई पोटी येईल दिवटा 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 पुत्र होईल तुझ्या मातेला ब्रह्मज्ञानी चांगला पुत्र होईल तुझ्या मातेला ब्रह्मज्ञानी चांगला काय केलं ग बाई पोटी येईल दिवटा काय केलं ग बाई पोटी येईल दिवटा. तर रुचिका ऋषी म्हणताय, अगं तुझ्या पोटी जो पुत्र होईल तो क्रोधिष्ठ आणि रागिष्ठ स्वभावाचा होईल व तुझ्या मातेच्या पोटी जो पुत्र होईल तो शांत स्वभावाचा व ब्रह्मवेत्ता होईल. हे ऐकून सत्यवतीला फार दुःख झालं. ती म्हणाली, तुम्ही काही करा पण माझ्या पोटी विष्णू अवतार आणा. तेव्हा रुचिका ऋषी म्हणाले, तुझ्या पोटी विष्णू अवतार येण्याची संधी तू गमावली आहे, परंतु तुझ्या पुत्रांना पुत्र होतील, त्यातला एक पुत्र विष्णू अवतार होईल. काही दिवसांनी सत्यवती प्रसूत झाली व तिच्या पोटी जन्मला तो रागेच्या स्वभावाचा जमदग्नी ऋषी व तिच्या मातेच्या पोटी जन्मला तो विश्वामित्र ब्रह्मवेत्ता झाला. आता जमदग्नी जसा मोठा झाला तर तसा तो रागाने भडकू लागला. तेव्हा रुचिका ऋषीने रेणू ऋषीची कन्या रेणुकेशी त्याचा विवाह करून दिला व ते रुचिका ऋषी हिमालयामध्ये तपश्चर्या करता गेले. पुढे रेणुकेला वसुमान आदी अनेक पुत्र झाले. शेवटचा तो परशुराम विष्णू अवतार झाला. आता रेणुका पतीच्या सेवेसाठी रोज गंगेच्या किनारी जायची, आपल्या पदरातून पाणी आणायची. पती सेवेत लीन झाले रेणुकाई सती नारी, तिच्या समान नाही दुसरी पतिव्रता या संसारी. पती सेवेत लीन झाली रेणुकाई सती नारी, तिच्या समान नाही दुसरी पतिव्रता या संसारी. पती सेवेत लीन झाली रेणुकाई सती नारी, तिच्या समान नाही दुसरी पतिव्रता या संसारी. एके दिवशी गंगेच्या किनारी पाणी आणावयास गेले असता त्या ठिकाणी गंधर्वराज अप्सरा नाच करत होते. गंधर्व राजा संगे अप्सरा नाचती रे, गंधर्व राजा संगे अप्सरा नाचती रे. गंधर्व राजा संगे अप्सरा नाचती रे, गंधर्व राजा संगे अप्सरा नाचती रे. जलक्रीडा गंगेमध्ये आनंदाने करती रे. रेणुकेच्या हृदयाचा ताबा सुटला, जवानीच्या रंगाचा वादळ सुटला, मनामध्ये पाप वासनेचा विचार आला रे विचार आला. विचार आला रे विचार आला, विचार आला रे विचार आला. रेणुकेने ते दृश्य पाहताच तिच्या मनामध्ये काम वासना जागृत झाली. ती म्हणाली, माझे पती जर असे जवान असते तर किती बरं झालं असतं. आणि ती गंगेचं पाणी पदरात घ्यायला गेली, परंतु तिच्या पदरात काय पाणी टिकेल असं झालं. लगेच ती जमदग्नी ऋषींच्या आश्रमापाशी येते व ऋषीच ते ध्यान लावून पाहिलं तर त्यांना समजलं की रेणुकेच्या हातून मोठं पाप घडलेलं आहे. तेव्हा त्यांनी आपल्या पुत्रांना हाक मारली व ते म्हणाले की तुमच्या मातेकडून मोठं पाप घडलेलं आहे, तेव्हा तुम्ही तिला ठार मारून टाका.
मातेला मारणे आम्हा जमना नाही, मातेला मारणे आम्हा जमना नाही, मातेला मारणे आम्हा जमना नाही, मातेला मारणे आम्हा जमना नाही. पाप हे आमच्यातून घडना नाही, पाप हे आमच्यातून घडना नाही, मातेला मारणे आम्हा जमना नाही, मातेला मारणे आम्हा जमना नाही. एकही पुत्र पुढे यायला तयार नाही. इतक्यामध्ये परशुराम लाकडाची मुळी घेऊन त्या ठिकाणी हजर झाला. तेव्हा जमदग्नी ऋषी म्हणाले, परशुरामा, तुझ्या मातेकडून मोठं पाप घडलेलं आहे व तुझ्या बंधूने देखील माझी आज्ञा मोडली, तेव्हा तू त्यांना मातेला आणि बंधूला ठार मारून टाक. परशुराम उठला नाही इन्कार केला, परशुराम उठला नाही इन्कार केला, परशुराम उठला नाही इन्कार केला, परशुराम उठला नाही इन्कार केला. पित्याचा देश त्यांनी तो मानला, पित्याचा देश त्यांनी तो मानला, पित्याचा देश त्याने तो मानला, पित्याचा देश त्याने तो मानला. रेणुकेचा त्याच्या हातून वध झाला, ओ वध झाला, ओ झाला, ओ. परशुरामाने आपली माता व बंधू ठार मारले व ती प्रेते पाहून तो दुःखीत झाला. त्याला दुःख आवरेना, त्याला अश्रू आवरेना, त्याला दुःख आवरेना, त्याला अश्रू आवरेना, त्याला दुःख आवरेना, त्याला अश्रू आवरेना, त्याला दुःख आवरेना, त्याला अश्रू आवरेना. परशुरामाला प्रेते पावेना, सारी प्रेते पावेना, परशुरामाला प्रेते पावेना, सारी प्रेते पावेना. परशुराम दुःखीत झाला व जमदग्नी ऋषी खुश झाले व म्हणाले, वा रे माझ्या आज्ञाधारी बालका, मी तुझ्या भक्तीवरती खुश आहे, तुला हवा तर वर मागून घे. त्यावेळी परशुराम म्हणाला, जिवंत कराहो माझे बंधू आणि माता, जिवंत कराहो माझे बंधू आणि माता, जिवंत करावो माझे बंधू आणि माता, जिवंत करावो माझे बंधू आणि माता. मागणेची आहे आता, हे माझा जन्मदाता, मागणेची आहे आता, हे माझा जन्मदाता. परशुराम म्हणाला, माझी माता व माझे बंधू जिवंत व्हावेत असा वर द्या. हे ऐकल्यावरती जमदग्नी ऋषींच्या डोक्यात प्रकाश पडला. ते म्हणाले, आपल्या क्रोधामुळे हा एवढा अनर्थ घडला. लगेच त्यांनी आपल्या तपोबलाच्या सामर्थ्याने रेणुकेसहित सर्व पुत्रांना जिवंत केले व म्हणाले, धन्य परशुरामा, धन्य तुझी भक्ती, धन्य परशुरामा, धन्य तुझी भक्ती. आज मला कळली खरी तुझी शक्ती, आज मला कळली खरी तुझी शक्ती, आज मला कळली खरी तुझी शक्ती. तुझ्यामुळे बंधू मातेची झाली मुक्ती, तुझ्यामुळे बंधू मातेची झाली मुक्ती, तुझ्यामुळे बंधू मातेची झाली मुक्ती. आज मला कळली खरी तुझी शक्ती, आज मला कळली खरी तुझी शक्ती, आज मला कळली खरी तुझी शक्ती. परशुराम आपली माता व आपले बंधू जिवंत झालेले पाहून आनंदित झाला. जिकडे तिकडे आनंद झाला. आणि इथे जमदग्नी ऋषींची कथा संपलेली आहे. राग द्वेषाचा पाश तुम्ही